नमस्कार. मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी वृषाली विनायक. आपण ऐकत आहात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं वार्तापत्र. काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्यात आहे दिशा. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचे वरिष्ठ कमांडर ठार झाल्यानंतर आणि गाझामधील बहुमजली इमारत पडल्यानंतर हमासच्या कट्टरवाद्यांनी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. दक्षिण इस्रायलमधील अनेक ठिकाणी याचा फटका बसला असून स्डेरोट येथे एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याचंही काही वृत्तांमध्ये सांगण्यात येत आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या या लढाईत वाढ झाल्याने संयुक्त राष्ट्रांनीही युद्धाची भीती वर्तवली आहे. आतापर्यंत गाझापट्टीत 14 मुलांसह किमान 65 जण आणि इस्रायलमधील 7 जण ठार झाले आहेत. भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्यासाठी राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम सुद्धा कारणीभूत असल्याचं निरीक्षण अखेर जागतिक आरोग्य संघटनेनंही नोंदवलं आहे. WHOने भारतात संसर्ग पसरण्यासाठी कारणीभूत असलेल्या अनेक कारणांचा अभ्यास केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील सद्यस्थितीचा अहवाल WHOने प्रसिद्ध केला आहे. भारतात विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने लोक एकमेकांच्या संपर्कात आल्याचा उल्लेखही यात करण्यात आला आहे. भारतात लहान मुलांवर कोरोना विरोधी लसीची चाचणी सुरू होणार आहे. औषध महानियंत्रकांनी लहान मुलांवर कोविड विरोधी लसीच्या चाचणीला मंजुरी दिली आहे. कोवॅक्सिन लस निर्माण करणारी कंपनी भारत बायोटेक 2 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांवर लसीची चाचणी करणार आहे. केंद्र सरकारच्या लसीकरणाबाबतच्या डायलर मेसेजवरून दिल्ली हायकोर्टाने ताशेरे ओढलेत. जर लसीच पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीयेत तर कोणाला मिळणार आहे लस, असा थेट सवाल न्यायालयाने केलाय. दरम्यान कर्नाटक उच्च न्यायालयानेही राज्य सरकारला धारेवर धरलं असून ज्यांचा दुसरा डोस प्रलंबित आहे तो वेळेवर न मिळाल्यास भारतीय संविधानातील अनुच्छेद 21 मधील जीविताच्या हमीच्या मूलभूत हक्कांचं ते उल्लंघन ठरेल, असं न्यायालयाने म्हटलं आहे. आपण आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा आणि इतरांनाही सांगा. बुलेटिन आवडल्यास शेअर करायला विसरू नका. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे एकतर्फी पाठीराखे अभिनेते अनुपम खेर यांनी मोदी सरकारवर पहिल्यांदाच टीका केली आहे. प्रतिमा संवर्धनापेक्षाही आयुष्यात बरंच काही महत्त्वाचं असतं, असं खेर यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. सरकारवर सध्या जी टीका होत आहे ती बऱ्याच उदाहरणांमध्ये सत्य आहे. सध्या ज्या जनतेने सरकारला निवडून दिलेले आहे त्यांच्यासाठी काम करण्याची गरज आहे. देशात मृतदेह नदीमध्ये तरंगत असल्याचं दिसतंय. एखादी मानवी मन नसलेली व्यक्तीच ही घटना पाहून दुःखी होणार नाही. सध्या सरकारने प्रतिमा संवर्धन करण्यापेक्षा दुसरंही काही महत्त्वाचं आहे हे समजून घेण्याची गरज असल्याचं खेर म्हणाले आहेत. कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी म्युकरमायकोसिस प्रतिबंधक उपाययोजना आखण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी तसंच ठाणे, कल्याण, डोंबिवली व उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिलं आहे. स्वतंत्र OPD, स्वतंत्र शस्त्रक्रिया विभाग, एम्फोटेरिसिन B सारख्या औषधांचा पुरवठा व ENT डॉक्टर्सची नियुक्ती अशा उपाययोजना करण्याच्या सूचना खासदार शिंदे यांनी केल्या आहेत. एकीकडे संपूर्ण देश कोरोनाचा सामना करत आहे, मात्र दुसरीकडे सरकारी बांधकामांना देखील वेग आला आहे. दिल्लीत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे वेगाने काम सुरू आहे. देश संकटात असताना मोदी सरकार 1200 ते 1300 कोटी रुपयांचा खर्च नवीन बांधकामासाठी करत आहे. यावरून विरोधक मोदी सरकारवर टीका करत आहेत. काँग्रेसने देखील या प्रकल्पाला विरोध केला आहे. दरम्यान छत्तीसगड सरकारने नवीन विधानसभा इमारत, राजभवन, मुख्यमंत्री निवास तसंच राज्यातील अन्य मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांच्या बांधकामांवर बंदी घातली आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद ठेवण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर संसदेच्या स्थायी समितीने मार्चमध्ये दिलेला एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये आगामी काळात देशात उद्भवणारी लस टंचाई आणि त्यावरील उपाययोजनांबाबत केंद्र सरकारला सल्ला देण्यात आला होता. या अहवालामध्ये लसींची वाढणारी मागणी विचारात घेऊन सरकारने लसींचे उत्पादन युद्ध पातळीवर वाढवावं असा सल्ला सरकारला देण्यात आला होता. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. केंद्र सरकारने या अहवालाकडे सपशेल दुर्लक्ष केलं असल्याचं उघड झालंय. आपण आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा आणि इतरांनाही सांगा. बुलेटिन आवडल्यास शेअर करायला विसरू नका. PM केअर्स फंडद्वारे पंजाबला पाठवलेल्या व्हेंटिलेटर्सवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. केंद्र सरकारने पंजाबला दिलेल्या व्हेंटिलेटर्सच्या वापराबाबत विचारणा करणारं एक पत्र लिहिलं होतं. त्यावर आता फरीदकोटमधील गुरु गोबिंद सिंग मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या व्यवस्थापकाने स्पष्टीकरण दिलं आहे. PM केअर्स फंडद्वारे पाठवण्यात आलेले 80 व्हेंटिलेटर्सपैकी 62 व्हेंटिलेटर्स खराब असल्याचं त्यांनी सांगितलंय. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील भागाला चक्रीवादळाचा धोका अजूनही कायम आहे.
अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे, मात्र हे वादळ कुठल्या दिशेनं जाईल हे आत्ताच सांगता येणार नाही. अरबी समुद्रात सध्या मोठ्या प्रमाणात दाट ढग जमा झाल्याचं इन्सॅट उपग्रहानं पाठवलेल्या ताज्या प्रतिमेतून स्पष्ट होतंय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 14 तारखेला अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल आणि त्याची तीव्रता वाढून चक्रीवादळात रूपांतर होईल असा इशारा प्रादेशिक हवामान खात्यानं दिला आहे. तर या होत्या दिवसभरातील घडामोडी. मीडिया भारत न्यूजचं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल तसंच कायद्याने वागा लोकचळवळीची वेबसाईट आपण जरूर सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या, शासन निर्देशांचं पालन करा. अगदीच आवश्यकता असल्याशिवाय घराबाहेर पडू नका. मास्क वापरा, हात वारंवार स्वच्छ धुवा, सुरक्षित अंतर पाळा. नियमित पहा मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम.